हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. त्यांनी धर्म विचारून मारला, आम्ही कर्म बघून अद्दल घडवली. श्रीनगर एअरबेसवरती राजनाथ सिंगांचं वक्तव्य. भारतीय सैन्याचा देशवासियांना अभिमान असल्याचा पुनरुच्चार. भारताकडून पाकिस्तानचे 11 एअरबेस अवघ्या 23 मिनिटात उद्ध्वस्त. ऑपरेशन सिंदूरबद्दल मोठी माहिती. पाकिस्तानातील चिनी एअर डिफेन्स सिस्टीम 23 मिनिटं पूर्णपणे जाम. सिंधू पाणी वाटप करारावरती पाकिस्तानची प्रथमच चर्चेची तयारी. भारताने करार स्थगित करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची विनंती. नद्या कोरड्या पडू लागल्यामुळे पाकिस्तान गुडघ्यावर. काश्मीरच्या पुलवामातील त्रालमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक. जैश ए मोहम्मदच्या 3 दहशतवाद्यांना कंठस्नान. छत्तीसगडमधील ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्टमध्ये 21 दिवसामध्ये 31 नक्षलवादी ठार. मोठ्या प्रमाणात शस्त्र आणि स्फोटकं जप्त. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहांकडनं कौतुक. कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजप मंत्री विजय शहांना दिलासा नाही. हायकोर्टात जाण्याचे सुप्रीम कोर्टाचे निर्देश. म्हणणं ऐकून घेईपर्यंत कारवाई नको अशी मागणी फेटाळली. पुण्यात तुर्की सफरचंदांवरती बहिष्कार घालणाऱ्या व्यापाऱ्यांना पाकिस्तानातनं धमक्या. सफरचंद रस्त्यावरती फेकून व्यापाऱ्यांकडनं निषेध. तुर्कस्तान मुर्दाबादच्याही घोषणा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघ फेररचनेची प्रक्रिया सुरू करा. राज्य निवडणूक आयोगाचे नगरविकास आणि ग्रामविकास विभागाला निर्देश. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर तयारी सुरू. अखंड राष्ट्रवादीबाबतच्या चर्चांकडे दुर्लक्ष करा आणि पक्ष कामकाजाकडे लक्ष द्या. जयंत पाटलांचा सर्व निरीक्षक आणि कार्यकर्त्यांना सूचना. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचे सुप्रीम कोर्टाला 14 प्रश्न. राष्ट्रपती आणि राज्यपालांना विधेयक मंजुरीसाठी घातलेल्या 3 महिन्यांच्या कालमर्यादेसंबंधी विचारणा. घटनेत तरतूद नसताना सुप्रीम कोर्टानं मुदत कशी घातली असा सवाल. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरामध्ये उद्योजकाच्या घरावर दरोडा. 8 कोटीचं सोनं आणि 40 किलो चांदीवर डल्ला. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. राज्यातल्या सर्व प्रमुख धरणांमध्ये 28% पाणीसाठा शिल्लक. पाणी टंचाईचं संकट गडद होण्याची शक्यता. तेवीस मे या दिवशी अयोध्या राम मंदिरामध्ये राम दरबाराची स्थापना. प्रभू श्रीराम सीतामाई होणार सिंहासनावरती विराजमान. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.